अरे आपण एवढं करतो यांच्यासाठी, यांना काही किंमत नसते यार. कधी कधी असं वाटतं, कधी कधी नाही, आता या क्षणी मला असं वाटतंय अरेंज मॅरेज झालं असतं ना, अरेंज्ड मॅरेज बरं झालं असतं. आमच्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे. तुझी मुलगी आहे लग्नाची? चल रे, आपल्या वयाचा. ऐक ना, त्याचं अरेंज मॅरेज झालंय. सुटला. हा, त्याची तर आपल्यापेक्षाही बेकार अवस्था आहे. काय बोलतो? सगळे नवरे ना इथून तिथून सारखेच असतात. माझंही ध्यान काही तुझ्या नवऱ्यापेक्षा वेगळं नाहीये. अगं असणारच तो तसा. राम मिलाई जोडी आहे बाई त्यांची. बालमित्र आहेत ना एकमेकांचे. वाढ नाही तर गुण लागायचा. ह्यांना ना भविष्याची चिंताच नाहीये. तुला माहितीये मला सासू सासरे नाहीये ते. अगं लग्न झाल्यानंतर आम्ही याच्या भावाच्या घरी राहायचो. आता सासू सासरे आणि दीर आणि जाऊ ह्यांच्या बरोबर राहण्यात काही फरक आहे का नाही? अगं आम्ही एकत्र राहत होतो ते माझ्या जावेसाठी चांगलंच होतं. कारण ती जायची जॉबला, त्यामुळे घरी येईपर्यंत सगळी कामं आवरलेली असायची. काही टेन्शनच नसायचं. सुट्टीच्या दिवशी जे काही काम करेल ते. आणि मी मात्र दिवसभर मोलकरणीसारखी राबायचे. किती दिवस असे काढायचे? प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, छोटंसं का असे ना, पण स्वतःचं असं एक घर असावं. बरोबर आहे तुझं. मी मनाशी पक्क केलं, काहीही झालं तरी स्वतःच असं घर घ्यायचं. मग रोज श्रेयसच्या मागे भुणभुण लावायचे मी. कर्ज चालूय का थोडं डोक्यावर, पण कर्ज काय आज न उद्या फेटेलच. अगं कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर असतं, पण त्यामुळे तुझं स्वतःचं हक्काचं असं हे घर झालं ना. आणि आता या घराच्या प्रत्येक खोलीवर फक्त तुझा अधिकार आहे, आणि खास करून किचनवर. ह्यात स्त्रियांना एक वेगळं समाधान असतं. पुरुषांना नाही कळणार ते. पण हे समाधान मिळवण्यासाठी मला श्रेयसच्या मागे इतकी किटकिट करावी लागली ना की विचारू नको सगळं. अगं तू एवढी मागे लागलीस म्हणून श्रेयसने निदान हा फ्लॅट घेतला तरी. पण रितेश म्हणजे ना, तो म्हणेल तीच पूर्व दिशा. एकदा तर त्याने टायपिंगच्या परीक्षेवरून एवढं भांडण केलं माझ्याशी. मी एक पर्याय सुचवू? बघ, म्हणजे तुला टायपिंगची परीक्षा द्यायचीच असेल तर परीक्षा होईपर्यंत तू तुझ्या आईकडे जाऊन राहा. म्हणजे तुझा क्लास त्या घरापासून जवळ आहे ना, तुला येण्या जाण्याची दगदग नाही होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू काय म्हणाली होतीस? या दिवसात तुला माझा जास्तीत जास्त सहवास हवाय. माझ्या कुशीत तुला झोपायचंय. माझ्याकडून जास्तीत जास्त लाड करून घ्यायचे. त्या सगळ्याला तू मुकशील. बघ, तू नीट विचार कर आणि ठरव, तुला आईकडे राहायचंय की इथे राहायचंय. मला उद्या सकाळपर्यंत तुझा निर्णय कळव. गुड नाईट. आई आई ग. रितेश, मी निर्णय घेतलाय. कसला? अरे तू तू काल म्हणाला होतास ना ते टायपिंगच्या क्लासचं. हा. मी जाते 3 महिने आईकडे. अरे मला जरा समजून घे ना. गेल्या वेळेला तो कोर्टातला जॉब मला मिळाला असता, फक्त टायपिंगच्या सर्टिफिकेटमुळे अडलं सगळं. माहितीये ना तुला? हे सगळं मी माझ्या एकटीच्या फायद्याचं. बस, तुझा निर्णय कळलाय मला. मी उद्या तुला तुझ्या आईकडे सोडतो. रितेश, झालं समाधान? दिलीत ना परीक्षा? बघता बघता गेले की नाही 3 महिने. 3 महिने. चला मग आता घरी.
आज आज म्हणजे आज नाही तर मग कधी? आता झाली ना परीक्षा. अरे रितेश, तू केव्हा आलास? हा काय आत्ताच आलो. आधी तिला घेऊन जायला आलोय. अरे राहू दे की डिलिव्हरी पर्यंत, तेवढाच आराम मिळेल तिला. म्हणजे आम्ही काय तिला कामाला झुमतो? मला ना तुमचं हे बोलणंच पटत नाही. आता ही जशी तुमची मुलगी आहे तशी माझी बायको आहे ना, मला हिची काळजी घेता येते ना. चुकलं बाबा माझं. मुलगी तुमच्या स्वाधीन केली आहे म्हटल्यावर सर्वस्वी हक्क तुमचेच आहेत हे विसरलेच होते मी. आदिती, घरी जायची तयारी कर. चल जेवायला वाढ. आईंकडून वाढून घे. का तुला जेवायचं नाहीये? नाही, मला भूक नाहीये. मग मला पण नाहीये भूक. काय का तुझा काय प्रॉब्लेम काय? प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली ना तरी तुझं तोंड वाकडच. माझ्या आईला तू असं बोलायला नको होतंस. तिला वाईट वाटलं. पहिली गोष्ट, तुझ्या आईने आपल्यामध्ये पडायची काही गरजच नव्हती. अरे एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? तुझी परीक्षा झाल्यानंतर तू इथे यायचंस. जर तू तुझ्या आईला सांगितलं असतंस तर मला बोलायची काही गरजच नव्हती. शट अप. आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये जर तुझी आई मध्ये पडणार असेल ना तर आपल्या संसाराचे वाद कधीच संपणार नाहीत. आता आपण जरा आनंदाच्या विषयावर बोलूया का रे? कोणत्या? आपल्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याबद्दल. हा, तेवढी एक उत्सुकता मात्र आहे. तो किंवा ती, जे कोणी असेल ते बाळ कसं असेल यार? कुणासारखं दिसेल? ते जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोलेल तेव्हा काय हाक मारेल? आई की बाबा? त्याचं हसणं, त्याचं रडणं, आपलं बोट धरून चालायला शिकणं, ऑफिसमधून घरी आल्यानंतर बाबा अशी हाक मारून आनंदाने येऊन बिलगणं. खरंच तो आनंद काही औरच असेल नाही? पण कधी कधी असं वाटतं की नियती हा आनंद आपल्यापासून हिरावून तर घेणार नाही ना. पहिल्यांदा तुला एवढं सिरियस झालेलं पाहिलं यार. तुला अशी भीती का वाटते? कारण आमच्या बाबतीत दोनदा असं घडलंय. काय? आणि याला जबाबदार सुद्धा किशोरीचा निष्काळजीपणाच होता. लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली तरी आमचे काही मूल होण्याचे चान्सेस दिसत नव्हते. किशोरीला घेऊन मी मग डॉक्टरांकडे गेलो तपासायला. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि पुढच्या 3 महिन्याकरता ठराविक वेळेत काही इंजेक्शन्स घ्यायला सांगितली होती तिला. पण तिच्या निष्काळजीपणामुळे त्या इंजेक्शनच्या वेळा चुकल्या आणि त्यामुळे प्रेग्नन्सीचा चान्स सुद्धा दोनदा हुकला. रिलॅक्स श्रेयस. आता तरी सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे अजून तरी. पण असेच पुढचे 6-7 महिने सुद्धा अगदी बिनघोर जावोत. म्हणजे बघ सुटलो. अरे यार, लग्नाआधी आपण किती स्वतंत्र आयुष्य जगत होतो यार. मनात येईल तेव्हा ना असं समुद्राच्या लाटेसारखं असं उसळून जात होतो. आणि आता हे करू नको, ते करू नको, घरी लवकर ये, ड्रिंक्स करू नको, अमुक नको, तमुक नको. अरे किती बंधन आहे यार, किती बंधन. नाही पण बरोबर आहे. लव्ह मॅरेज केलं ना आपण. यांच्या सौंदर्यावरती बाळलो, त्यांच्या मागे लागलो, त्या डोक्यावर बसल्या आपल्या. अरे ते तर सोड रे. जावई असा स्वतः दारात चालून आला म्हटल्यानंतर त्या सासू सासऱ्यांना सुद्धा त्या जावयाची किंमत नसते. लग्नाला परमिशन दिली म्हणजे खूप मोठे उपकार केले तसं भासवत असतात. अरे यांना सगळं माहिती असतं रे.
परमिशन नाही दिली तर पोरगी पळून जाईल ना, म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्याकरता परमिशन देतात. आणि रुबाब मात्र एखाद्या बँकेच्या मॅनेजर सारखा. म्हणजे आपण कसं त्याच्याकडे लोनचं प्रपोजल घेऊन जातो, ते तो कसं विचारतो आपल्याला, पे स्लिप आहे का, काय ते फॉर्म 16 आहे का, पॅन कार्ड आहे का, 2 गॅरेंटर्स आहेत का, तसं आहे यांचं. नोकरी करता का, पगार किती, रजिस्टर लग्न करावं लागेल आणि खर्च तुम्हाला करावा लागेल. आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ. आणि आपण यांच्या प्रेमात वेडे झालेलो असतो, म्हणून यांच्या समोर हो हो अशी नंदी बैलासारखी मान डोलवत असतो. अरे आपण एवढं करतो यांच्यासाठी, यांना काही किंमत नसते यार. कधी कधी असं वाटतं, कधी कधी नाही, आत्ता या क्षणी मला असं वाटतंय अरेंज मॅरेज झालं असतं ना, अरेंज मॅरेज बरं झालं असतं. आहा. आमच्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे. तुझी मुलगी आहे लग्नाची? चल रे, आपल्या वयाचा आहे. ऐक ना, त्याचं अरेंज मॅरेज झालंय. सुटला. आहा. त्याची तर आपल्यापेक्षाही बेकार अवस्था आहे. काय बोलतो? काय रितेश, नाश्ता करायला आलायस वाटतं. नाही, पोळ्या भाजायला आलोय. तू पण भारी विनोदी बाबा. माझ्यापेक्षा तूच जास्त विनोदी आहेस. तुझं म्हणजे कसं आहे ना, आपल्या डोळ्यासमोर एखादा माणूस पडला ना, तरी त्याला जाऊन विचारायचं, का रे बाबा लागलं का. आता तो पडला म्हणजे त्याला लागणारच ना. बरं ते जाऊ दे, मला सांग, काल तुझा पगार झाला असेल ना? काल तुझा पण पगार झाला असेल ना? हो झाला की. मग माझा पण झाला की. मग मला 10 रुपये उसने देतोस, पुढच्या महिन्यात परत करतो, असंच ना? अगदी माझ्या मनातलं बोललास. मनातलं कसलं, सवयीचं झालंय हे. मागे असे 4 वेळा पैसे उसने मागितलेस, पण तुझा पुढचा महिना काही येतच नाही. अरे काल तुझा पगार झाला आणि तू आज पैसे उसने मागतोस. तुझा पगार जातो कुठे रे? काय रे, भलत्या सलत्या नादाला नाही ना लागलास? इथे दिवसाला 3 सिगरेट प्यायची मारामार. नसते नाद कोण करणार? चहा मागव, सांगतो सगळं. अजून जेवण वगैरे नको मागवू का? माझ्या एकट्यासाठी नको, तू जेवणार असशील तर तुला कंपनी म्हणून मलाही मागव. तेवढेच माझे 5 रुपये वाचतील. नको, आज माझा उपवास आहे. जाऊ दे ना, चहाच मागव. हे छोटू, 2 कटिंग पाडव रे. आता सांग, तुझा पगार जातो कुठे? बायकोच्या हातात. बायकोला तू अख्खा पगार देतोस? द्यायची कोणाला हौस आहे, ती काढून घेते. माझं तिच्या पुढे काहीही चालत नाही. अरे मग कसला रे तू नवरा? रोज 12 रुपये हातावर टिकवते. 4 रुपये सकाळी बसला, ऑफिसमध्ये यायला उशीर होऊ नये म्हणून. संध्याकाळी घरी जाताना स्टेशनवरून चालत जायचं, व्यायाम म्हणून. 5 रुपये कॅन्टीनला जेवायला, का घरच्या डब्यापेक्षा स्वस्त पडतं म्हणून. सिगरेटला 3 रुपये, दिवसाला 2च सिगरेट ओढायच्या. मला सांग, मला सिगरेटचं व्यसन आहे. 2 सिगरेट्सनी माझं काय होणार? म्हणून कधी जास्त तलफ आली की तुझ्यासारख्या मित्रांकडून 5,000 रुपये उसने घ्यावे लागतात. हा तुझ्यावर अन्याय आहे. तू जर तुझ्या बायकोशी बोलू शकत नसशील ना, तर मग आपण आपल्या युनियन लीडरला सांगू ना तुझ्या बायकोशी बोलायला. नाही, नको. चल चल माझ्या बरोबर. बोलण्याच्या नादात तुझा पण प्यायलो वाटतं. बरं झालं जेवण नाही मागवलं.